सामना दिवस क्रमांक 3 आणि 3ऱ्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. डे 3 सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत आई गावदेवी चषक बरं 2024 हा दैदिप्यमान सोहळा. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू राहिला. गोलंदाज आपण पाहतोय आदेश चव्हाण या खेळाडूला. पहिला चेंडू आदेशचा डॉट, पहिला चेंडू निर्धाव. एकविरा स्पोर्ट क्लब आपटी बघ आणि त्यांच्या विपक्ष इथे खेळत असताना टीम आपण पाहतोय कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी हा संघ. पहिला चेंडू डॉट आला, भन्नाट वेगाने टाकत असताना गोलंदाजी आदेश. पुन्हा एकदा अजून एक चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. दोन चेंडू जे मात्र डॉट टाकले ते आदेश चव्हाणने जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर संघ आपण पाहिला तर त्या संघाला अकाउंट अजूनही उघडायचं. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी हा संघ. इथे टाकलेला बॉल वेगाने हाताळलाय. तिसराही चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅटर अविनाश केने सध्याच्या घडीला स्ट्रगल करतायत. दुसऱ्या बाजूला निलेश गायकर आहेत. काहीसा कानमंत्र आता देत असताना आदेशला अविनाशला. दुसऱ्या बाजूला आदेश चव्हाण. जबरदस्त गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 षटकांची लढत आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रूम दिला होता आणि तो कबूल केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. 4 धावा. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी संघ मैदानामध्ये आपण बॅटर अविनाश केनेला पाहतोय ज्याच्या बॅटमधून चौकार आला. आदेश चव्हाण. आदेशचा हा बॉल उंच हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला. पहिला धक्का कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीला. दाखल होत असताना कपिल केने 3ऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सुंदर बॉल जो मात्र आपण पाहिलं. एक चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर चांगलं राहिलं. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. दिवस 3ऱ्या दिवसातील हा महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 8ही संघांचं आपण कौतुक करू. सागर सर दिलेल्या वेळामध्ये सर्व संघ उपस्थित राहिले. धावफलकावर धावसंख्या 4. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल वेगाने जो मात्र तळलाय. चेंडू डॉट येईल. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी. धावा 1 बाद 4.
रोशन आलेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू निलेश गायकर साठी हा पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. रोशन तेलिंगेला पाहतो गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त हा संघ आपटी बी एक बेरा स्पोर्ट या नावानं खेळतो. इथे टाकलेला बॉल बिग हिट. जबरदस्त झेल आणि तिथे फलंदाज अक्षरशः फेल. निलेश कायकर बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येवर 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये 4 षटकांची लढत. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी थोडेशा अडचणीमध्ये. दुसऱ्या बाजूला एकबिरा स्पोर्ट क्लब आपटीबव हा संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो. बॅटची एज आणि इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. या बॉलवर धावा 4. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. रोशन समोर कपिल केनेसाठी गतीमध्ये परिवर्तन. जबरदस्त चेंडू. हो गई गलती हो गई भूल. दांडी गुल. जबरदस्त चेंडू. फलंदाज बाद. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील ते मयूर केनी. 9 धावा धावफलकावर. रोशनलाही सफलता प्राप्त होताना आपण पाहिली. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 9. संधी बॅट डीजेला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आलेत आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. पाहूया त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं.
इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपण पाहिला. या अगोदर आपण सुप्रसिद्ध गायक माधवजी ठाकरे यांच्या वाणीमधून आवाज ऐकला त्यांचा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला 10 या धावसंख्येवर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल. नो बॉल. 2 धावा येतील या बॉलवर. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 3 बाद 12. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण अनुभवतात. सध्याच्या घडीला तिसरं. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी संघ बॅटिंग करत असताना फ्रीट आणि त्याचा फायदा मैदानामध्ये विश्वास केने कशा प्रकारे घेतो ते आपल्याला पाहायचं. सुवर्ण संधी विश्वासला. इथे टाकलेला बॉल वेगाने हाताळला परंतु नियंत्रण नाहीये. पंचांचा अवांतरचा इशारा. बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल 13. इथे टाकलेला बॉल बिग हिट. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा येतील. संघात धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल ते तिसरं. 4 षटकांची लढत आहे. समोर विश्वास केने उभा आहे तर गोलंदाजी मार्कवर ऋतिक यांच्या हातामध्ये बॉल. ऋतिकचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका. विश्वास केनेच्या बॅटमधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. फलंदाज बाद झाले 3. शेवटचे बॉल अजूनही आपण पाहिलं या षटकातील शिल्लक आहेत ते 3. ऋतिकचा हा चेंडू वेगाने हाताळला. विश्वास यांना चेंडू समजू शकत नाही. चेंडू डॉट. धावफलक स्थिर. धावफलकावर धावसंख्या 3 बाद 17. 4 षटकांची लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट. चेंडू हवेत. झेल झाला. विश्वास बाद. गोलंदाज तयार. आणि इथे हा ऋतिकचा जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 4 बाद 17.
जबरदस्त संगीत नयन धुमाळ यांचं गुणगान गाणारं ते संगीत इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. प्रेम चे बंधू आहेत प्रसाद आणि प्रसादचा हा बॉल तिथे फटका दमदार आहे मयूरच्या बॅट मधून तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली दुसरीचा प्रयत्न धावा दोन धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवर षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतायत. सध्याच्या घडीला चौथं मार्गस्थ असताना अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया त्या 4 चेंडूंमध्ये काय घडतं. फुल टॉस बॉल तितका सुंदर असा फटका सजवला तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता धावा 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 21 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला प्रसादचा हा चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा वाईट बॉल. मारळगावचे प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक महेंद्रजी जगताप साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल तो प्रसाद भेरले या गोलंदाजाकडून अचूकता पाहायला मिळते त्याच्याकडून. 22 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक धाव आली दुसरीचा प्रयत्न तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउट. धावफलकावर धावसंख्या 24 फलंदाज 5वा बाद. श्रद्धा गुरवली संघाचे कर्णधार आणि साई एकविरा स्पोर्ट क्लब मोहिली दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी संपर्क साधा. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी ताबडतोब संपर्क साधा. मोहिली टीम आणि गुरवली. चला लगेचच आता मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीम. वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. विजयासाठी लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय ते सुप्रसिद्ध असे उद्योजक आणि समाजसेवक जगताप साहेब उपस्थित आहेत आणि मला वाटतं त्यांना
पेरू या टोपण नावानं ओळखलं जातं. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करूया. त्यांच्याच शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला, मोहिली टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. साई श्रद्धा गुरवली टीमचे कर्णधार. चला, टॉस साठी ताबडतोब मनीष सर, किती षटकांचे सामने किती षटकांचे सेकंड राऊंड? 3 ओव्हर. चला, टॉस साठी ताबडतोब. वाजलेले आहेत आता 4. अजूनही 3 सामने बाकी आहेत. सव्वीस धावांचं लक्ष. हा सर, बॉल द्या. साई श्रद्धा गुरवली टीमचे कर्णधार. आपण ताबडतोब येणं गरजेचं राहील, कारण मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं. चला, ताबडतोब. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. वैभव. पहिला चेंडू वैभवचा. तिथे लाईन लेन खराब आहे. पंचांचा अबांतरचा इशारा. वाईड बॉल. संघाचं अकाउंट ओपन. 1 धाव डबल कव्हर. आपण पाहताय टीम अप टीबी आई एकविरा स्पोर्ट क्लब. गोलंदाज तयार आहेत. वैभव गायकर. वैभवचा हा बॉल वेगाने जो मात्र हाताळलाय. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संजय आणि त्यांच्या जोडीला रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. रोशन पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर इनवर, स्ट्रायकर इनवर संजय आहेत. 1 धाव दापल कबर. 26 धावांचं टार्गेट. इथे टाकलेला बॉल बाचेच. चेंडू सीमा रेषेचा भेद घेतोय. चेंडू सीमा पार. धावा 4. दापल कवर. धावसंख्या 5. गोलंदाज तयार. वैभवचा बॉल. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 1 धाव आली आणि 1 धावेच्या मदतीने टीम एकविरा स्पोर्ट क्लब आपटीबी जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 26 धावांचं लक्ष. टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. मोहिली टीम विन द टॉस अँड चूज द फील्ड. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 6 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना 26 चा पाठला करायचा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे बिग हिट. शॉर्ट आर्म पुल. पॉवरफुल. ब्युटिफुल. चेंडू सीमा पार. धावा 6. षटका.
एक म्हणजे आमचे नयन आणि दुसरे म्हणजे जग्गू. गोलंदाज तयार. इथे सुंदर असा बॉल, वाडा शॉट, जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमा पार, धावा 4. धावसंख्या 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार आहेत पंकज. भरपूर चांगली माहिती 12व्या खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरीचे पंकज आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 10 धावांची आवश्यकता आहेत. 18 चेंडू शिल्लक. तयारीमध्ये राहायचंय. टीम गुरवली आपली बॅटिंग आहे आणि मोहिली आपलं क्षेत्ररक्षण. जशी मॅच कंप्लीट होईल लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. 3 षटकांचा तो सामना होईल. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली आणि एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. सध्याच्या घडीला 17 या धावसंख्येवर मात्र धावफलक पाहायला मिळतो. जबरदस्त क्षेत्ररक्षण आमच्या वाघ्याचे जोडीदार विश्वास केने यांचं. 17 धावा धावफलकावर, गोलंदाज तयार. तिथे टाकलेला चेंडू, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 18. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. धावफलकावर धावसंख्या आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील त्या 19 धावा. विजयासाठी शेवटचे 15 चेंडू आणि 7 बनवायचे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पंकज रिवर्स. एक टप्पा. विश्वास केने आलेत. दोघांची धडपड, तिसऱ्याचा लाभ, चेंडू सीमा पार, धावा 4, चौकार. करत असताना दोघ जण एकाच गोष्टीच्या मागे लागले होते. त्यांना बॉल हवा होता पण तो भेटलाच नाही. आणि जीवनामध्ये तसंच आहे नयन. दोघ जण एका गोष्टीच्या मागे लागले की दोघांनाही भेटत नाही. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 23 धावा आहेत. विजयासाठी 13 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. जबरदस्त खेळ एकविरा स्पोर्ट क्लब आपटी बी या टीमचा राहिला. दुसऱ्या बाजूला कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी थोडेशा अडचणींचा सामना करतायत. आणि इथे चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. मॅच फिनिश. चौकार. या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम एकविरा स्पोर्ट क्लब आपटी 10 विकेट्सने विजय नोंदवतो. हॅडलक टीम कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय रोशन तेलंगे या खेळाडूला. जबरदस्त बॅटिंग, 19 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट. रोशन तेलंगे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.